नमस्कार. आजचा महाराष्ट्र टॉप 10 पत्रकार महिस्वामी जंगम कोलाट आज रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील सांबरी गावातील प्रगतशील शेतकरी संतोष तुळशीराम पाटील यांच्या शेतावर आम्ही भेट देण्यासाठी आलेले आहेत. नमस्कार पाटील साहेब. या पाटील साहेब, आपला परिचय पूर्ण द्या. माझं नाव लावताना माझं नाव संतोष वत्सला तुळशीराम हरी महादू पाटील असं लावतो. माझा परिचय म्हणजे मुंबईला मी बरेच वर्ष म्हणजे ऍक्च्युली मी 1980 साली ग्रॅज्युएट झालो BSc मध्ये. नंतर मी BGL केलं रुपारेल कॉलेजला. नंतर मेटल बॉक्समध्ये असल्यामुळे मेटल बॉक्समध्ये क्वालिटी कंट्रोल केमिस्ट म्हणून काम केलं. कंपनी लॉकआउट झाल्यानंतर बिझनेसमध्ये पडलो. वेगवेगळे बिझनेस केले. अगदी ग्रॅज्युएट हमाल म्हणजे व्हिडिओ TV लावण्यापासून व्हिडिओचं डिस्ट्रीब्युशन, केबल, इंटरनेट, बऱ्याचशा डिश लावल्यात. ट्रेडिंगचा बिझनेस केला. आता माझी स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, स्वस्तिक इंटरनेट अँड केबल्स प्रायव्हेट लिमिटेड. संपूर्ण सबर्बन विभागात, सायन ते मानखुर्द विभागात माझा बिझनेस चालतो. 20 जणांचा स्टाफ आहे, 2 ऑफिसेस आहेत. पण आता ज्येष्ठ नागरिक झालोय. वय वर्ष 68 आणि मुंबईच्या प्रदूषणाला कंटाळल्यामुळे आणि म्हणजे आता खूप संपृक्त झालो काम करून. म्हणून म्हटलं गावाला वडिलोपार्जित बरीचशी प्रॉपर्टी आहे. मुलं सेटल झालीत. मुलगी चांगल्या घरात गेली आहे, केसरकरांच्या घरात आहे. जावई कॅप्टन आहे. मुलगा अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन आता अमेरिकेत चांगल्या पोस्टवर काम करतोय. मुलं सेटल झाली. मिसेसला चांगलं सेटल केलं. ती PWD मध्ये स्टेनो होती. आईसाठी जॉब सोडल्यामुळे तिने मायापरंपरेकडे चांगला कोर्स केला आणि आता ब्युटिशियन, चांगली लेक्चरर आहे. स्वतःचं ब्युटी पार्लर स्वतःच्या पायावर उभी आहे. गावाला येऊन काहीतरी करावं म्हणून मी इकडे सांबरीला आलो, जिथे शिवाजी महाराजांचं बालपण गेलं. अशा गावामध्ये माझी प्रॉपर्टी असल्यामुळे इथे मी आज 2,500 काजूचे झाडं लावलेत, 500 हापूस आंबे, केळीची बाग, नारळची बाग, पपईची बाग असं बरंच केलेलं आहे. आणि बरेचसे आणि मुख्य म्हणजे आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर जयपाल पाटील यांचं मार्गदर्शन मिळाल्यामुळे अल्कलाईन पाण्याचा प्लॅन टाकलाय. पुढचं फ्युचर प्लॅनिंग आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन म्हणून चांगलं जंगल ऋषी पर्यटन केंद्र चालू केलंय. गोशाळा चालू करतोय. वृद्धाश्रम चालू करतोय. बरीचशी कामं करायची आहेत. ऍग्रिकल्चर वेस्ट पासून छोट्या छोट्या ज्या जळू कांड्या म्हणतात त्याचं प्रोडक्शन चालू करायचंय. गोशाळांमध्ये छोट्या छोट्या गायी आणून लोकांना मोठ्या गायींपैकी मांजरं आणि कुत्रं पाळण्यापेक्षा घराघरी गायी पाळा, ते एक त्यांना प्रशिक्षण द्यायचंय. जयपाल पाटलांचं याबाबत मला खूपच चांगलं मार्गदर्शन आहे. तर मी त्यांचे प्रथम आभार मानतो, कारण सतत ते मला संपर्कात असतात आणि वेळोवेळी येऊन मला मार्गदर्शन करतायत. सर, मला बोलायचं एवढं सगळं आपली कारकिर्दी मुंबईमध्ये घालवलेत. आज नेमकं गावाला येण्याचं कारण काय? गावाला येण्याचं म्हणजे मुंबईचं एवढं प्रदूषण वाढलंय आणि ते मेलेलं पाणी पिण्यापेक्षा आता हे अल्कलाईन पाणी पितोय आणि एवढं ऑक्सिजन आणि आहे. आणि प्रत्येकाने आता रिटायरमेंट नंतर आपापल्या मूळ गावी येऊन आपल्या कर्मभूमीतून काहीतरी आपल्या लोकसेवा करायला पाहिजे प्रत्येकाने. तसं मी आलोय. म्हणजे बाबा आपलं घरच बरं. बरोबर आहे. त्यासाठी मी इकडे आलोय. आणि माझं सगळ्यांनी असं अनुकरण करून जर सगळेच गावाला आले तर शेतकरी म्हणजे आपला जो पूर्वीचा जे भाताचं कोठार होतं आणि शेतीमध्ये जे जे काय करता येईल, चांगलं करता येईल ते लोकांना मार्गदर्शन करण्याची इच्छा आहे. आणि माझ्यासोबत आता माझे मित्रमंडळी जयपाल पाटलांसारखे आहेत. त्याच्यामुळे मला जरा म्हणजे या वयात सुद्धा मला काम करायला स्फूर्ती आलेली आहे असं माझं म्हणणं आहे. तुम्ही मगाशीच एक सांगितलं की छत्रपती शिवाजी राजांचं वास्तव्य असलेले तुमचं रायगड जिल्ह्यात आणि मला पाठीमागचा इतिहास काय आणखी? आता आपल्याकडे बघा 400 वर्षापूर्वीचे पुरावे नाहीत, पण मला बऱ्याचशा मोठ्या लोकांनी बऱ्याचशा त्यांच्या भाषणांमध्ये मी ऐकलं की सांबरा गावात शिवाजी महाराजांचं बालपण केलं. मोठे लोक येतात आणि म्हणतात तुम्ही भवानी आईच्या वंशज माझ्या पाया पडतात. अरे बाबा, मी एवढा मोठा नाहीये. अहो, शिवाजी महाराजांचं बालपण तू ज्या घरात गेले ते घर तुमच्या नावाने बोला, असं तिथे स्मारक बनवूया आपण. तुम्ही सगळ्यांनी या, सगळ्यांनी मदत करा, आपण स्मारक बनवूया. इकडे हिस्टॉरिकल प्लेस बनवूया आपण. आणि आता या गावाला त्यामुळे हिस्टॉरिकल महत्व करूया आणि इथे नंदनवन बनवूया सांबरीचं. सांबरीची बरीचशी लोक सगळे तरुण पोरं सुद्धा माझ्या पाठीशी उभे आहेत, कार्यकर्ते आहेत सगळे. आणि इकडचे मोठे लिडर सुद्धा आमच्या संपर्कात आहेत. काम करणारी लोक आहेत खूप. आणि त्यांना पण वाटते की सगळ्या मुंबईतल्या आता जे जे अनुभवी लोक आहेत, शिकलेली लोक आहेत, जे जे आता मुंबईला आता शहराला कंटाळलेल्या लोकांनी गावाला येऊन काहीतरी करावं.
त्यांना एक असं अनुकरण मिळावं माझं, म्हणून मी इकडे येऊन आता स्थायिक झालेलो आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, या सगळ्यांनी माझ्यासोबत जयपाल पाटील असतात आमच्याकडनं, तुम्ही पण त्यांचं माझ्यासारखं त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या. बरेचशा आता इथे प्रोग्राम्स होणार आहेत, बरेचशा शिबिरं होणार आहेत इथे. तर वेळोवेळी माझे मोठे मोठे सोशल मीडियाचे आमचे ग्रुप आहेत, माझे व्हॉट्सअप ग्रुप आहे संतोष पाटलाच्या नावाने, जे तुम्ही सोशल मीडियावर माझे बऱ्याचशा ग्रुप्समध्ये मी स्वतः लिंक पाठवतो, त्याच्यामध्ये तुम्ही सामील या. आणि आमचे वेगवेगळे जे प्रोग्राम होणार आहेत, तर दर गुरुवारी आमचा त्यांची इच्छा आहे इथे की भजन संध्यांचा प्रोग्राम व्हावा वगैरे, असे काही काही शिबिरं होणार आहेत आमची, किंवा शेतीविषयक शिबिरं होणार आहेत. तुमच्यासारखे पत्रकार आणि संपादक जे आलेले आहेत रोह्याचे, कुठलं आहे तुमचा आजचा महाराष्ट्र, अशी लोक स्वतःहून आमच्याकडे येऊन आम्हाला मार्गदर्शन करतात. मी तुमचा प्रथम आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. सर, शेतकरी म्हणून आणखीन काही योजना आपल्याकडे आहेत का? बऱ्याचशा योजना आहेत, बऱ्याचशा म्हणजे असंख्य योजना आहेत. आणि आमचे गुरु आता बघा, हे डॉक्टर जयपाल पाटील समोरच बसलेले आहेत माझ्या. ते ज्येष्ठ पत्रकार, प्राध्यापक, डॉक्टरेट डबल डॉक्टरेट माणसं आहेत, आणि अत्यंत हुशार असे रायगड जिल्ह्यातले एकमेव पत्रकार आणि आहेत. त्यांचा हा अनुभव जो 40 वर्षाचा आहे, त्यांचा आता माझी इच्छा आहे त्यांच्या 40 वर्षाचा जे त्यांचा 40 वर्षाचा वर्धापन थाटात माझ्या इथे साजरा व्हावा. आता छोटे छोटे प्रोग्रामसाठी मी स्टेज बांधलाय, मोठा 4000 स्क्वेअर फीटचा हॉल बांधलेला आहे. आता सध्या 25 वृद्धांना राहायची मी अद्ययावत व्यवस्था करतोय. मी माझे बरेचसे दौरे झालेत परदेशात, बरेचसे मी रिसॉर्ट बघितलेत, बरेचशा, आणि त्याप्रमाणे त्या धर्तीवर मला हे सगळं इथे चालू करायचं. म्हणजे आपले मुलं इकडे तिकडे पळतात, त्यांना आपल्या स्वतःच्या मूळ गावी कसं आणता येईल, खेचून आणता येईल. माझ्या मुलाला पण चॅलेंज दिलंय मी, तू बोस्टनला जेवढं कमवतोस ना, तुझा हा म्हातारा बाप त्याच्यापेक्षा जास्त मी ते उत्पन्न कमवून दाखवेन, हे माझं तुला चॅलेंज आहे, असं मी मुलगा माझा अजून त्याचं कार्य करायचं, लग्न कार्य वगैरे, पण मी म्हटलं तुला सुद्धा इकडे तुझं सुद्धा कार्य इथे करावं, मोठं थाटात करावं, ही माझी इच्छा आहे. साहेब, मला शेवटचा प्रश्न विचारतो. हा, आज गोशाळेचा प्रश्न खूप मोठा गंभीर निर्माण झालेला आहे. हो आज रस्त्यावर गुरं फिरत आहेत, या गुरांचं संवर्धन होणं गरजेचं आहे. हो, आजचा जो शेतकरी आहे तो काम झालं का गुरं सोडून देतो, आणि ऍक्सिडेंट होणे असे बरेचसे प्रकार होतात. पण काही ठिकाणी असं विचार येतं की कुठेतरी आपल्याकडे गोशाळा असेल तर ही गुरं आपल्याकडे ठेवता येतील, याच्यासाठी काय आपल्याकडे उपाययोजना आहे? तेच आमचं प्रयोजन आहे. पुढचं प्लॅनिंग हे कमीत कमी आम्ही 500 गायींचा आम्ही व्यवस्था करतोय गोशाळेची. आणि गोमातेची सेवा ही ना प्रत्येक माणसाने हे ना स्वतःच्या वार्धक्यात हे जर केलंच पाहिजे. हा, हे जर केलं ना तर पुढे आपल्याला देवाकडे जायचंय. आणि आपण आयुष्यभरात काय पण थोडंफार पुण्यपाप केलं असेल ना, ते सगळं इथे निस्तरून आपण वरती जाऊया. त्यासाठी गोशाळेची आणि गोमातेची सेवा करणं प्रत्येकाला गरजेचं आहे. धन्यवाद साहेब.